ठीक आहे. आता फॉर एच लूप बघायचं ना आपल्याला. बेसिक अरे क्रिएट करतो सिंपल. अरे कसा क्रिएट करतो आपण? कोणत्या टाईपचा अरे क्रिएट करायचा? डेल टाईप इंट अरे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? इक्वल टू न्यू इंट अरे. खाली पास करू डायरेक्टली 10 20 30 40 50 व्हॅल्यू पास केल्या. झाले काय ग्रेट. आता हा आपल्याला प्रिंट करायचा आहे. तर कसं काय प्रिंट करत होतो आपल्याला? आधी आपले फॉर लूप घ्यायला लागायचं. जर आपल्याला स्पेसिफिक इंडेक्स वाईज पाहिजे असतील व्हॅल्यू, समजा मला ही फर्स्ट इंडेक्सची व्हॅल्यू, सेकंड इंडेक्स, थर्ड इंडेक्स, फोर्थ इंडेक्स आणि फिफ्थ इंडेक्स पाहिजे असेल, मी काय करणार? सिंपल आता ही ह्याची व्हॅल्यू ही झिरो पोझिशन, ही कोणती पोझिशनला आहे आपल्या ह्याच्यामध्ये? झिरो पोझिशनला. हे वन पोझिशनला, हे सेकंड, हे थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. आता ह्याची साईज नाही माहिती आपल्याला किती, तर दिली का आपण व्हॅल्यू दिली. ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर इथं काय करणार? इथं सिंपल प्रत्येक वेळेस मला इथे एक नंबर, झिरो नंबर, झिरो नंबर तर प्रिंट केला. प्रत्येक वेळेस मला जर व्हेरिएबल प्रिंट करायचे असतील तर मी काय करणार? प्रत्येक वेळेस त्याला काय करणार? इथं हे करत राहायचं लागेल ना मला. आता किती करावं लागेल? जेवढे आपल्याकडे व्हेरिएबल्स आहेत तेवढे ही आहेत तेवढे. ती बी आपल्याला माहित नाही किती येतात. झाले 10 आणि 20 प्रिंट. झिरो पोझिशनला 10, 12 पोझिशनला व्हायचे झाले. फास्ट नाही होते ना? नाही सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सिंपल. आता मग मला एक सांगा, आता एकदा प्रिंट करायला आपल्याला हे करायचं, मग असं मल्टिपल किती पण? इथं आहेत 5. ठीक आहे. असे 100 पण आरे मध्ये व्हॅल्यूज असू शकतात ना, किती पण असू शकतात. मग आता आपल्याला लूप वापरतो आपण. आपण आधी कोणते लूप वापरायचो? फॉर लूप वापरायचो. ठीक आहे. आपण काय करायचं? इनिशियलाइज करतो इंट आय इज इक्वल टू, आता कुठून स्टार्ट होतं आपलं? 0 पासून. सिंपल आहे. आय इज लेस दॅन, आता अरेची लेंथ बघायची ना आपल्याला, तर कोणत्या मेथडने अरेची लेंथ बघत होतो? मानसी सांग मला मेथड्स ना. काय सर? कोणत्या ह्याच्याने? अरेची साईज ह्या, आता मला माहित नाही अरेची साईज किती आहे. ठीक आहे. समजा मला त्याची काय करायची, हम्म. कंडिशन द्यायची की हा अरेची जेवढी साईज आहे तेवढं साईज पर्यंत गेलं पाहिजे. मग आपण एक मेथड वापरत होतो, इथं आठवते का? की अरेची अरे डॉट, फॉर फॉर लूपचे अरे डॉट लेंथ. हा अरे डॉट लेंथ नावाचे आपण काय करत होतो? मेथड वापरत होतो. त्यांनी काय करत होते? अरेची लेंथ घेत होतो ते. त्याच्यानंतर आपल्याला इन्क्रीमेंट करायचे ना इंडेक्स. मग काय करणार आपण? आय प्लस. आय प्लस प्लस. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय होणार? आता ही किती कोपर्यंत चालणार? 0 पासून स्टार्ट होणार. आता 0 इथून, 0 इंडेक्सला 10 आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इंडेक्सला 1 20 आहे, सेकंडला 30, थर्डला 40 आणि फिफ्थला किती? फोर्थला 50 आहे. कारण आपला इंडेक्स 5 व्हॅल्यू होता, पण आपण चालू कुठून होतो? आपला अरे स्टार्ट होतो 0 इंडेक्स पासून. ठीक आहे. आता त्याची व्हॅल्यू किती येणार? लेंथ किती असेल? 4च असेल. ज्यावेळेस मी आता प्रिंट करणार, आता मला काय करायचंय? एकदम करायचं ना प्रिंट. मग समजा मला आता आयच्या 0 पोझिशनला आहे, तर 0 आली. मग इथे काय होणार? फर्स्टली आता मी फक्त इथं आय पास करतो बघा. काय होणार? आता फर्स्टली आयची व्हॅल्यू किती? 0 राहणार. इथे आला लूप मध्ये, आता इथे आला, कंडिशन चेक केली, हा 0 ह्या 4 पेक्षा लहान आहे का? ह्याची लेंथ होणार ना. लेंथ पण तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे कसं कन्फ्युजन व्हायला. लेंथ कशी बघायची याची? हे आर 1 डॉट, ठीक आहे. सिंपल लेंथ पण दिसून जाईल. कार्य पण प्रिंट झालं, लेंथ झाली 5 प्रिंट. दिसतंय? तर लूपच्या बाहेर गेला. आता 5 आहे ना, इथे चेक करणार फर्स्टली 0 1 2 3 4 5. आता इथे काय चेक करणार बघा? फर्स्ट आला, परत 0 घेतला त्याने. ठीक आहे. 0 घेतला, इथे 0 आला.
झिरो आल्यानंतर झिरो पोझिशनला 10 आहे, 10 प्रिंट झालं. परत अपडेट झाली व्हॅल्यू आय प्लस प्लस झाली, मग झिरो प्लस वन किती झालं, 1 झालं. मग परत काय झालं इथं, वन इज लेस दॅन और इक्वल टू 5 आहे का, सॉरी लेस दॅन आहे का 5 पेक्षा. मग परत आतमध्ये आला, प्रिंट केलं आयची व्हॅल्यू. आता अरे ए आर आर आयची व्हॅल्यू आता काय झाली, 1 झाली. 1 ला काय 20, परत 20 प्रिंट झालं. परत वर गेलं, आयची व्हॅल्यू आता काय झाली, 1 होती, 1 प्लस 1 झाली. इथे 1 प्लस 1 झाली ना ह्याच्या इन्क्रीमेंट, 1 प्लस 1 झाली. परत इथं आयच्या व्हॅल्यू किती आला, मग इथे 2 आला. 2 आल्याच्या नंतर 2 इज लेस दॅन 5 आहे. परत आता आला इथं ए आर आर सेकंड पोझिशनला कोणतं आहे इथं, मग इथं काय येणार आता करंट स्टेटला, इथे येणार 2. कळलं का, 2 पोझिशनला कोणतं आहे आपलं 30. परत इथं वरती गेला, सॉरी इथं नाही, इथे गेला. इथे गेल्याच्या नंतर काय आला, 2 प्लस 1 चला 3 झालं. 3 झाल्याच्या नंतर परत इथे 3 आला. 3 आल्यानंतर 3 इज लेस दॅन 5 आहे. परत आतमध्ये आला, प्रिंट झाला आहे. त्याच्यानंतर परत वरती गेला. वरती गेल्याच्या नंतर काय आलं, परत इथं इन्क्रीमेंट झाली, 3 प्लस 1 4 झालं. इथे आला 4 व्हॅल्यू झाली. आता इथे 4 आली. 4 आल्याच्या नंतर मग इथे 4 इज लेस दॅन 5 आहे का, आहे. आतमध्ये आला, फोर्थ इंडेक्सला कोणता आहे 50. 50 प्रिंट केला, वर गेला. आता इथे आल्याच्या नंतर परत आय प्लस 1 झालं, 4 प्लस 1 झाला 5. 5 इज लेस झाली, इथं समजा 5 झाली. मग 5 इज लेस दॅन 5 आहे का, इथं आपण इक्वल टू नाही लिहिलं ना, इक्वल टू टाकावं लागेल तेव्हा 5 ची व्हॅल्यू येईल. पण आपल्याकडे 5वा मेंबर पण नाही ना, 0 1 2 3 4. हा, येस सर, येस सर. साईज दाखवतो ते 5, कारण साईज ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो 0 इंडेक्स नाही घेत. पण आपण ज्यावेळेस जागा देतो ती 0 पासून देतो. साईज 5 जरी आली तर तो लेस दॅन करायचा, इक्वल टू केल्याच्या नंतर आपल्याकडे 6वा मेंबरच नाहीये ना. हा, बघा ना आता तुम्ही, आता इथं आला, आता त्याच्यानंतर काय व्हॅल्यू आली, सिंपल आहे. इथं आयच्या व्हॅल्यू लास्टला आलं 4. 4 आला म्हणजे हा 50 प्रिंट होणार. मी सिंपल तुम्हाला काय करतो, हे काढतो मी, तो 4 प्रिंट होईल का ते बघ दाखवतो. कारण आयची व्हॅल्यू तिथे होतं. आता बघा इथं 15 प्रिंट झाला. आता हा 15 प्रिंट झाला. आता त्याच्यानंतर आपलं काय म्हणणं आहे, हा 1 जर 0 पासून स्टार्ट नसतो तर आपण काय केलं असतं, 1 2 3 4 5. नंतर मी इथं 5 प्रिंट केला तर होईल का, करून बघू ना आपण, काय प्रॉब्लेम इथे. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, बघा इथं काय आलं, एक्सेप्शन थ्रेड इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स फॉर लेंथ 5. कळलं, तुमच्याकडे 5वी जागाच नाहीये किंवा 5वा एलिमेंटच नाहीये, तर तुम्ही कसं काय प्रिंट करता. कळलं, आलं एक्सेप्शन तिथं, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, बरोबर ना. आता त्याचा स्ट्रेस पण कसा बघायचा, कुठे येते बी इथं दाखवतं बघा. उदाहरण डिबगिंग आलं तर ऍट सिंटॅक्स कोड आपल्या बघा प्रोजेक्टचं नाव आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे, कोर जावा नावाचं पॅकेज दिसतंय. कोर जावा नावाचं पॅकेज, कोर जावाच्या आतमध्ये काय आहे, अरे टू डॉट. आता अरे टू डॉट नावाचा काय, आपला अरे टू नावाचा क्लास आहे. त्या क्लासच्या आतमध्ये, त्या क्लासच्या आतमध्ये काय आपला मेन मेथड आहे. आता ही मेन मेथड आहे, ही मेन मेथड आहे. त्या मेन मेथडच्या आतमध्ये बघा अरे टू डॉट जावा नावाचा 13 लाईनला बघा. मग 13 लाईनला आहे का कोड आपला, 13 लाईन. कळलं आता, एरर दिसतोय का इथे कुठं, अरे एरर कुठं आलाय, त्याचा स्ट्रेस पण कुठं असतो, आपल्या एक्सेप्शन मध्ये असतो. हा फक्त आला पाहिजे. कळलं, मग मला इथं 5 करता येईल का, मग ज्यावेळेस इथं आय प्रिंट झाला, ज्यावेळेस 5 इज इक्वल टू 5 झाला, त्यावेळेस काय आलं, कारण 0 पासून स्टार्ट केलं आपण. कळलं, समजलं का सगळ्यांना. आता हे हो झालं सर. फॉर लूप. आता मला एक सांगा, आता हे आपल्याला कंडिशन लिहायला लागली, ठीक आहे. आपल्याला एवढं लिहायचंच नाही, अरे प्रिंट करायचं आहे ते, कंडिशन बघ, हे कर ते कर. सिंपल काय वापरणार मी, फॉर हे, आता आरेचं नाव आहे.
सिंपल इथं पण आर सेम आहे. इथे फॉर लूप वापरले आणि इथे हे वापरलंय अरे. इनिशियलाइज इंट आय कोलन आपलं अरेचं नाव आहे. आता ह्याच्यामध्ये कंडिशन दिली कुठं आपण एवढीच लाईन बघा. साक्षी कंडिशन दिली का आपण तिथे काही नाही सर. ते नाही सर. ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट करेल डिक्रीमेंट करेल सगळं तसंच करेल बघा आता. काय आलं? Five. इथं व्हॅल्यू दिली ना आपण. नंतर अरे ते एक्सप्लेन करायचं ना. त्याला रिपीट घेतलं त्याने सगळं परत आहे तसं आपल्याला तो यार काढायचं राहिलं इंडेक्स काढत होतो ना मग ते प्रॉब्लेम येत होता. ठीक आहे काय केलं इथं फक्त आपण व्हेरिएबल घेतला एक्स तुम्हाला समजण्यासाठी आय घेतो परत तुम्हाला कन्फ्युज आहे. एक व्हेरिएबल आय घेतला इथे कंडिशन दिले का इन्क्रीमेंट केले काय केले का आपण नाही. त्याच्यानंतर इथं आर घेतला डायरेक्टली त्याने बरोबर त्याची बाउंड्री पण बघितली साईज पण बघितली इनिशियलाइज कुठं करायचं ते बी केलं आणि कुठं क्लोज करायचं ते बी केलं डायरेक्टली आपल्याला काय केलं अरे का प्रिंट करून दिला. आता ठीक आहे ह्याला किती पण आहे त्याच्यामध्ये परत मी असं अपडेट करतो. झालं प्रिंट साईजचा काय इश्यू आला कारण का इथं आपल्याला खेच नाही देते आपण साईज कंडिशन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काय देतोय का ते ऑटोमॅटिकली त्याच्या मनाने काय करतंय साईज घेतंय त्याचा मेन लाईन आपलं त्याचा हे काय सांगितलंय हे लोक इंटरनली आपोआप इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कंडिशन चेक करतं सगळ्या अरेला काय करतं प्रिंट करून देतं. कळलं आपण वापरत होतो आधी त्याला इनिशियलाइज करायचं आय इज इक्वल टू 0 आय इज लेस दॅन इक्वल टू लेंथ आणि त्याच्यानंतर काय करायचं आपण त्याचा आय प्लस प्लस करायचं त्याच्या आतमध्ये काय करतो सिस्टीम डॉट त्या पोझिशनचा अरे आपल्याला प्रिंट करायला लागायचा मग त्या 0 आला तर 0 पोझिशनला 10 1 आला तर 1 पोझिशनला 20 असं ह्याने काय केलं टोटल नंबर काय केलं फोन नंबर्स येतात. ठीक आहे सगळे इंटिजर्स आहेत त्यांनी सिंपल एक हिला फॉर ईच लूप वापरलं त्याला म्हणतात फॉर ईच वापरलं डायरेक्ट एक्स प्रिंट केलं कंडिशन लिहायची गरज नाही पडली काहीच लिहायची गरज नाही पडली. कळलं विदाऊट कंडिशन काही करायचं एखाद्याने विचारलं तर मला कंडिशन वगैरे लावायचं नाही डायरेक्टली अरे प्रिंट करून दाखवायचं कसं प्रिंट करणार फॉर ईच लूप वापरायचं. कळलं हो सर. काय तेजस कुठं होत आहेत काय सर ठीक आहे त्याच्या पुढे आता काय पासिंग अरे ऍज ऑन आर्ग्युमेंट्स तुम्हाला आता अरे पाठवायचा आहे आर्ग्युमेंट्स म्हणून. ठीक आहे इथं काय केलंय बघा सिंपल
तर एरर्स आहे हे तुम्हाला कन्फ्युज करेल, खाली दाखवतो डायरेक्टली. पहिली गोष्ट, जी मेथडची डिक्लेरेशनची लाईन असते त्याला आपण प्रोटोटाइप म्हणतो. उद्या तर कोणी विचारलं की तर ही पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन काय आहे, किंवा ही फन डे म्हणजे आपण मेथड डिक्लेअर करायला लिहितो, तर त्याला काय म्हणतो आपण, प्रोटोटाइप. अशा म्हणतो थ्रेडचं बघितलं होते पुढचं, ती मेथड डिक्लेअर होते तिला काय होतंय, तो प्रोटोटाइप असते. ते काय लिहिलं बघितलं, मेथड डिक्लेरेशनची जी लाईन असते त्या लाईनला आपण प्रोटोटाइप असं म्हणतो. आता हे बघा इथे कोड आहे. काय केलं, एक पब्लिक स्टॅटिक वॉइड, इथं पब्लिक मेन मेथड मध्ये एक फन डेमो ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि डेमो. आता हा फन नावाची मेथड आहे, त्याच्यामध्ये काय केलंय, फनी केलंय. ते आता ही मेथड कोणत्या क्लासमध्ये, फन डेमो मध्ये, तर ती मेनच्या आतमध्ये नाही ना. मेनच्या आतमध्ये मेथड लिहिता येईल का, नाही. मेथडच्या आतमध्ये मेथड लिहिता येत नाही. कळलं. आता मेथड वॉइड पण आहे, तर हिला ऍक्सेस करायसाठी आपल्याला क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल ना. मग काय केलं त्यांनी, ह्या मेथडचा ह्या क्लासचा ऑब्जेक्ट केलाय बघा, फन डेमोचा इथं ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. त्याच्यानंतर काय केलंय, fn डॉट फन मेथडला ऍक्सेस केलं. ठीक आहे, कळलं. आता काय केलं, इथं आर्ग्युमेंट पास केलेत का काही, ह्या फनच्या ब्रॅकेट No, मध्ये काय sir. आलंय का, नाही ना. नाही. पुढे विषय, आता पुढे बघा. आता इथे काय केलंय, इथे एक मेथड दिली बघा. तिथं पण मेन पब्लिक स्टॅटिक वॉइड म्हणून मेथड आहे. इंट फन इज इक्वल टू इंट एक्स, आणि काय केलंय, इंट वाय इज इक्वल टू एक्स प्लस 15 रिटर्न केलाय वाय. कळलं. आता इथं डेटा टाइप वॉइड नाही, म्हणजे रिटर्न होणार आहे, बरोबर आहे. इथं वॉइड आपला पब्लिक स्टॅटिक वॉइड असतो. इथं कोड करून दाखवतो, काढतोय. मी काय एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक. आता आपला इथे क्लास कोणता आहे, ए आर आर ए डे टू ना, सॉरी आर ए टू ना. तर आता मग मी काय करतो, ही पब्लिक स्टॅटिक वॉइड इथं मेन संपतीये, बरोबर आहे, ते संपते क्लास मध्ये. आता ह्याचं ब्रॅकेट इथे संपतंय, मग ह्याचा संबंध इथं इथपर्यंतच आहे. ह्याच्यावरती मी इथं काय करतो, सिंपल एक मेथड लिहितो, फंक्शन, त्याच्यामध्ये एक हे करतोय, व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. आणि काय करतोय, आता ह्याला ह्याला रिटर्न टाइप द्यायला लागेल ना काहीतरी, वॉइड किंवा काहीच रिटर्न नाही करायचं. तर इथे वॉइड केलं तर ते काय रिटर्न करेल का, नाही. मला तर रिटर्न करायचं, मी तुम्हाला ती पण करून दाखवतो, वॉइड रिटर्न काम करतो. आता हे एक्स मध्ये काय करतो, ऍड करतो, इंट वाय इज इक्वल टू एक्स प्लस 15. ठीक आहे. आणि काय करतो, इथं एक्स वाय ला प्रिंट करतो. आता ह्या एक्स ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, ते कुठून येणार आहे, जिथून मेथड आपण कॉल करू. आता मी मेथड आपण ऑब्जेक्ट कुठं क्रिएट करतो, आता ही मेथड ऍक्सेस करायची म्हणली तर डायरेक्टली ऍक्सेस होईल का, मी डायरेक्टली इथून मेथड लिहू शकतो का, फन फन तर ऍक्सेस नाही झाली, कारण का ती स्टॅटिक नाही. कळलं. एक तर स्टॅटिक करा किंवा काय करा, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. आता हा 10 का लिहिला, तर इथं इंट एक्स मध्ये बघा, इथं पॅरामीटर पास केलं एक्स. त्या एक्स ला कॉल करायच्या मेथडला आपल्याला पॅरामीटर आपल्याला पास करायचं आहे. आपण इथं पण काय करतो, इथं बघा, हे आपलं लाईन तर येते की पासिंग अरे ऍज अ आर्ग्युमेंट. आता आपल्याला इथं काय करायचे, ह्याच्यामध्ये काय करायचे, आर्ग्युमेंट पास करायचे. कळलं. सिंपल. आता मी काय करतो, इथे परत मेथड काय करतो, ऑब्जेक्ट क्रिएट करतो ह्या क्लासचा. चला ऑब्जेक्ट. आता ह्या लाईन मध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे, हे झालं आपल्या क्लासचं नाव. हे झालं न्यू कीवर्ड आपला मेमरी क्रिएट करायसाठी, ऑब्जेक्ट क्रिएट करायसाठी. ठीक आहे. हे झालं आपल्या क्लासचं नाव, म्हणजे क्लासचे ते आपली क्लासचे नाव. आणि हे झालं आपलं ऑब्जेक्ट. कळलं. कुणी विचार ह्याच्या लाईन मधला ऑब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ARR2 हा आपला ऑब्जेक्ट आहे. कळलं. डायरेक्टली ते पण लिहितो. ठीक आहे. तर मला ऍक्सेस करायचं असेल ते मला काय करावं लागेल, त्या इथे काय करावं लागेल, ऑब्जेक्ट डॉट आली इथं मेथड फन डॉट एक्स नावाची. तर मी हे 0 पास नाही केला, आला एरर. तिथं काय सांगतं ते, द मेथड फन इंट
इन द टाईप अरे टू म्हणजे अरे डे टू इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द आर्ग्युमेंट्स पास केले का आपण तिथे नाही. त्याच्यामुळे काय होतं इथं मेथड मध्ये आर्ग्युमेंट्स आहेत इथं आहे का नाही, मग ऍक्सेस आहे का नाही, आपण तुम्ही इथं 10 केली बस. आता ज्यावेळेस इथं आपण कॉल केली ना ही मेथड आता व्हॅल्यू पार्टिशन, आता ती मेथड पहिल्यांदा आपला इथं कोड रन होणार, ह्याची स्टॅक पर्यंत पुश होणार, ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार मेमरीमध्ये, आणि नंतर काय होणार ऑब्जेक्ट थ्रू मेथडला कॉल जाणार. कॉल मध्ये आली इथं, इथं आल्याच्या नंतर ह्या इंट एक्सची व्हॅल्यू इथं आली, एक्स मध्ये 10 आला. 10 आल्याच्या नंतर काय केलं इंट एक्स वाय इज इक्वल टू काय, इंट वाय इज इक्वल टू एक्स प्लस 15. इथं 10 काय आला, इथं 10 प्लस 50, मग वाय किती प्रिंट होणार 60. आपण करून बघू. आता 16 व्हॅल्यू प्रिंट झाली कशाची, इथून प्रिंट झाली, पण टर्मिनेट झालं, कॅन्सल झालं. आता आपल्याला काय करायचंय, ही व्हॅल्यू काय करायची इकडे प्रिंट करायची, ह्या जागेवर प्रिंट झाली पाहिजे. इथं ही इथे प्रिंट झाली, विषय संपला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्याच्या पुढे काय लिहिलं आपण, समजा दुसरं काय लिहिलं समथिंग. ठीक आहे, इथून प्रिंट झालं, प्रिंट झाल्याच्या नंतर रिटर्न करा, आपण इथून व्हॉइड केले ना, मग आता काहीच रिटर्न नाही. तेच जर मी इथं इंट फन केलं तर ते काय सांगते बघा, काय सांगतंय, दिस मेथड मस्ट बी रिटर्न द रिझल्ट ऑफ टाइप इंट. इंटीजर टाईपचा रिझल्ट ते रिटर्न करणार आहे, बरोबर आहे. आता मी काय करणार इथं इंट सॉरी रिटर्न वाय केलं, काही गरज नाही. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तर वाय ची व्हॅल्यू आली, ऑब्जेक्ट फन डॉट 10 किंवा कॉल केला मध्ये, ही वाय ची व्हॅल्यू काय आलं, इथं गेला, एक्स व्हॅल्यू गेला, रिटर्न वाय झाला. ह्या वाय मध्ये काय येतात आता 16 व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यू कशात ह्या वाय मध्ये, वाय रिटर्न केलाय, रिटर्न केला म्हणजे तो आला इकडे व्हॅल्यू, रिटर्न केलं म्हणजे जिथून कॉल येईल तिकडे जाणार. आता कॉल ह्या मेन मेथड म्हणून केलाय ना, इथं बघा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटच्या खाली हा दुसरा पार्ट आहे. ठीक आहे. ह्याचा ऑब्जेक्ट ह्याची व्हॅल्यू टोटली काय आली ती रिटर्न केली आपण, ती कुठे गेली, इथे आली. आता ही प्रिंट होणार ना डायरेक्टली, कारण ह्याला आपण सिस आउट दिलं नाही, बरोबर आहे. मॉनिटरला कनेक्ट करण्यासाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन दिलं नाही, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू दिसणार. आपल्याला काय करायला लागेल, ती व्हॅल्यू दिसावं लागेल ना, त्याच्यासाठी आपण टाकलं ना ब्रॅकेट, बरोबर. ह्याच्यात जी व्हॅल्यू येईल, कोणती व्हॅल्यू 16, ती प्रिंट होणार इथे. वाटलं तर खाली मी तिथं तुम्हाला कळायसाठी इन मेन आलं. काय केलं पहिल्यांदा, ऑब्जेक्ट क्रिएट केला, कॉल गेला, कॉल गेला इथून, कॉल गेल्यानंतर मेथड इथून आली डंप फॉर्म इथं, इथं आली, काय व्हॅल्यू घेऊन आली 10 घेऊन आली, इथं आली, कॅल्क्युलेट केलं, रिटर्न वाय केलं, आलं परत इथं, इथं आल्यानंतर हे प्रिंट केलं, आणि मग त्याच्यानंतर खालच्या लाईनला गेलं. कळलं. डायरेक्ट ही करून ही तर खाली नाही आली, कॉल केला म्हणजे इकडे आली ती. कळलं सगळ्यांना. आर्ग्युमेंट कसं पास केलं, इथं आर्ग्युमेंट एक केलं ना बस, तर मी असंच करू शकतो, इंट वाय करून सेट करतो. ठीक आहे. आणि इथं काय करतो, प्लस सेट करतो. ठीक आहे. आणि रिटर्न वाय करतो. ठीक आहे. आता वाय मध्ये काय एक्स प्लस 15 प्लस झेड पण आहे. कळलं. आता इथं बघा काय परत आर्ग्युमेंट पास करायला होते बघा परत, आणि आपण कॉल करताना एकच आर्ग्युमेंट दिलं, इथं किती येतात, 2 येतात. इथं तसे 3 येतात, 3 येतात. कसे 3 माहिती का तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस इथं काहीच नसतं ना, त्यावेळेस इथं दिस नावाचा एक ऑब्जेक्ट असतो बघा. आपण व्हॅल्यूज पास करतो विदाउट पॅरामीटर, त्यावेळेस व्हॅल्यूज तर जातातच ना. ते कशात जातात, दिस नावाचा एक पॅरामीटर असतो, म्हणजे आपलं तिथं आर्ग्युमेंट्स असतो, त्याच्याने होतं सगळं. पण जर इथं हे असेल तर कसं असतं माहिती का, आपला दिस नावाचा एक व्हेरिएबल असतो. अजून इंट एक्स इंट झेड बघा, तर दिस नावाचा पण एक व्हेरिएबल इथं दिलं. हा बाय डिफॉल्ट असतो इथे, कारण आपण जर काही नाही लिहिलं तर हा दिस आपल्या इथं असतोच. आणि काही नाही लिहिलं तरी हा दिस कुठं तिथं असतोच. कळलं. कुणी विचारलं तर मेथड मध्ये आर्ग्युमेंट किती असतात, तर त्यांना म्हणायचं की जर आपण दिलं तर ठीक आहे, किती पण देऊ शकतो. पण जर नसेल, ठीक आहे, तर एक बाय डिफॉल्ट एक आर्ग्युमेंट असतो, तो म्हणजे कोणता असतो, दिस नावाचा. कळलं. मग इथं मी अजून एक व्हेरिएबल पास करायला लागणार आता मला 20, कारण इथं 2 लिहिले ना आता आपण, पण तसे ऍज इट इज 3 असतात हा. पण आपण 2 लाच व्हॅल्यू देतो, कारण तो बाय डिफॉल्ट असतो सगळीकडे, त्याच्यामुळे त्याला काय आपण देत नाही. मग त्याच्यानंतर 10 आणि 20, इथं 10 आणि 20 पाहिजे. एक्स मध्ये काय जाणार, 10 जाणार,
आणि तो वाय मध्ये झेड मध्ये काय जाणार 20 आणि रिटर्न काय होणार वाय आणि ती कुठं होणार इथंच होणार. परत कॉल करून बघतो. झालं 80 प्रिंट झालं. आणि इन मेन मेथड कळलं. आलं कव्हरेज आहे ते काढतो ते हायलाइट करायसाठी दिले. ठीक आहे कळला. त्याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम. नाही सर. ठीक आहे. पासिंग अरे टू द फंक्शन. आता फंक्शन मध्ये इथं बघ काय केलं बघा इथे स्टॅटिक वॉइड मेन स्टॅटिक वॉइड एक फंक्शन म्हटलंय. स्टॅटिक मेथड नाही मेन मेथड नाही आहे तिथे खाली मेथड आहे. ही फक्त स्टॅटिक मेथड आहे कळलं. त्याच्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट फक्त क्रिएट करायची गरज नाही बाकी काहीच नाही. मग इथे इंट एक्स आणि इथे वाय केलंय. तर इथून काय केलंय फन 10 आणि 20.5 बघा इथं दिलंय 12.5 डायरेक्टली बाय डिफॉल्ट इथे गेला एक्स आणि वाय प्रिंट झाला कळलं. एक्स ला काय प्रिंट होणार आहे 10 आणि वाय ला काय होणार आहे 20.50. इथं का इथे इंटेक्स नावाचा एक व्हेरिएबल आहे वाय डबल वाय नावाचा एक व्हेरिएबल आहे. नवीन की करू क्रिएट करू. ठीक आहे अजून एक क्लास घेतो. आवाज येतोय सगळ्यांना. येस सर. Yes, sir. Passing movements. ठीक आहे स्टॅटिक मेन मेथड बाय डिफॉल्ट येत आहे. ठीक आहे इथे एक मेथड घेतो मी त्याच्यामध्ये समजा आता एक अजून एक स्टॅटिक मेथड ही स्टॅटिक मेथड आहे ना. आता आपल्याला माहिती आहे ज्या मेथडला स्टॅटिक लिहितो पुढे त्याला आपल्याला ऑब्जेक्ट त्या मेथडला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही ती एनिवर ऍक्सेस होते. ठीक आहे काय करतो मी इथे परत स्टॅटिक void. आता ह्याच्यात रिटर्न काय करायचं ना आपलं देतो ते प्रिंट करून टाकू. ठीक आहे शो नावाची मेथड घेतो. आता आपल्या आर्ग्युमेंट्स पास करायचे ना मेन. किती आर्ग्युमेंट्स घ्यायचे ते इंटिजरचा एक घेतला. तुम्ही सांगा आता एखादा डबलचा डबलचा. अजून एखादा घ्यायचा. नको सर दोनच. ठीक आहे दोन घेतले. आणि इथं प्रिंट करायचं असेल इथं आपल्याला काय करायचं आता प्रिंट करायचं. एक मिनिट ठीक आहे तर प्रिंट करायचं मग मी तर काय करणार सिंपल ए प्रिंट करणार. आता हिला कॉल कडून द्यायला लागेल आपला मेन मेथड म्हणून कॉल द्यायला लागेल ना सगळ्या मेथडला बरोबर आहे. स्टार्टिंग हिला कॉल द्यायचं म्हटल्यास नंतर आपलं स्टार्टिंग कुठून होतं इथूनच होतं ना. मग इथं कॉल द्यायचं म्हणले आता ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज आहे का आपल्या क्लासला. जर मला शो नावाची मेथड ऍक्सेस करायची असेल तर ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज आहे का. मानसी
हो सर, ऑब्जेक्ट क्रिएट करावंच लागेल ना. ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल आपल्याला, पण कधी ज्यावेळेस हा आपण स्टॅटिक कीवर्ड आपण इथं वापरत नाही तेव्हा. नाही नाही तेव्हा नाही. बरोबर. आता बघा, आता मी वापरलेलं नाहीये, मला ऍक्सेस होतो की चेक करतो. काय करतो मी, शो दोन व्हेरिएबल येतात ए आणि बी. ए समजा 10 आहे आणि डबल देऊ आपण 12.5. ठीक आहे, शिवाय कोणती काय ऍक्सेस ती बघ, रेड लाईन आहे ती झाली का, नाही झाली ऍक्सेस. नाही झाले नाही. हा, मग आता मी ती जर इथं स्टॅटिक लिहितो, स्टॅटिक, आता झाली ऍक्सेस, गेला एरर. हो. आणि त्या आर्ग्युमेंट पण पास होत आहेत. आता मी काय करतो, सिंपल राहण्यास झालं इथं प्रिंट, एकच झालं, ए प्रिंट झाला आणि बी प्रिंट झाला, कळलं. येस सर. आता स्टॅटिक आहे म्हणून ठीक आहे. आता जर स्टॅटिक नसतात, आपल्याला लेंदी किती प्रोसेस करावं लागेल याचं काम करतो. आता काय करावं लागलं असतं आपल्याला, ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट लागला असता. हा क्लास मध्ये आहे ना आपल्या, ही मेथड पण ही मेथड पण, आपल्याला काय करावं लागलं, हा क्लास ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू, त्याच्यानंतर ही शो नावाची कशी करायचं हे करायला ऑब्जेक्ट डॉट. आता होईल ऍक्सेस. हो. आता परत ऍक्सेस झालं. पण काय करावं लागलं आपल्याला, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला, कळलं. येस सर. आता इथून पण आपण तिसऱ्या मेथडला ऍक्सेस देऊ शकतो, पण काय विषय माहिती का, ही स्टॅटिक मेथड आहे ना, तर ह्या स्टॅटिक मेथडला, आता ही स्टॅटिक नाही, ही स्टॅटिक आहे. बाय डिफॉल्ट आपलं पहिल्यांदा मेन मेथड स्टार्ट होतो, म्हणून आपण इथं काय करतो, आपण सगळे ऑब्जेक्ट वगैरे कुठे क्रिएट करतो, स्टॅटिक मध्ये क्रिएट करतो, कळलं. ही मेन मेथड असते आपली, समजलं आता. व्हॅल्यूज हो पास सर. कसं करायचं ते कळलं ना. इथं दोन व्हॅल्यूज पास केले, मी असं तीन पण करू शकतो. इथं काय केलंय, इंट एक्स आहे ना, परत इंट सी पण करू शकतो. तर इथं व्हॅल्यू काय करायला लागेल, चालेल. इथं प्रिंट पण करतो ना, झालं इथं प्रिंट. आता इथे असं नाही करू शकत तुम्ही, समजा डबलला इथं बी दिलंय, इथं 12.5 दिलंय, ठीक आहे, तर मी इथं इंटिजर लिहितो, ठीक आहे, आणि हे इंटिजरचा काय करतो, इथं 40.5 करतो. व्हॅल्यू पास होतील का आता. काय आले बघा, the method show int, float, double आणि int आहे. In type of the passing argument is not applicable for the arguments int, double. आता आपण काय केलं, पहिला 10 इंटिजर दिला, 12 इंटिजर दिला, नंतर काय दिलं, नंतरचा 45.5, म्हणजे नंतर काय दिलं आपण, डबल व्हॅल्यू दिली, बरोबर आहे, डेसिमल पॉईंट. ते सांगते बघा, पासिंग आर्ग्युमेंट इज नॉट ऍप्लिकेबल, कारण आपण काय दिले, इंट डबल इंट, आणि ते आपण इथे पास काय केलं खाली, इंट इंट डबल. ते घेणार आहे का, इंटिजर मध्ये जर डबलची व्हॅल्यू टाकली तर ते होईल का बाहेर, बदल का त्याचं, नाही बसणार, कळलं. नाही सर. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला. जर मी ते आता हे आज रिटच केलं आहे तर का, 45 आणि 12.5 केलं, आलं सर, बरोबर आलं, काही एरर नाही ना. समजलं आता. येस येस सर. त्याच्यामध्ये मला काय प्रॉब्लेम, आता काय करू आपण, इथे बघ काय केलं बघा, फंक्शन एक्स घेतलं आपण. आता ते व्हॅल्यूला तुम्हाला म्हटलं होतं, आता बघा इथे फंक्शन मध्ये काय केलं, हा कोड जरा इम्पॉर्टंट आहे.
इथं बघा काय केलं, एक स्टॅटिक व्हॉइड फंक्शन आपण मेथड घेतली, तशीच एक मेथड घेतली. इथं पण काय केलं आपण, एक काय केलंय, ही मेन मेथड आहे आपली. इथं एक्स दिलाय, इथं वाय दिलाय, ठीक आहे. आता इथं स्टॅक फ्रेमवर बघा मेन एक्स आणि वाय दिलाय, याची मेमरी इथं क्रिएट झाली 10 आणि 20 दिसतंय ऍक्सेस. आता त्याच्यानंतर फन नावाची एक मेथड क्रिएट झाली, ह्याचं बी एक ब्लॉक क्रिएट झाला इथं बघा फन नावाचा. फन मध्ये काय काय केलंय बघा, आता इथून कॉल केली, इथं बघा ही मेथड काय केलं, एक्स काय केलं, एक्स आणि वाय प्रिंट केलं. त्याच्यामध्ये परत काय केलं, एक्स प्लस 10 केलंय, वाय प्लस 10 केलंय. परत काय केलं, एक्स आणि वाय प्रिंट केलंय. परत इथे खाली डबल एकदा आता मला सांगा, एक्स आणि वाय इथं प्रिंट झाला 10 आणि 20. मग इथून परत हा एक्स आणि वाय इथून कॉल केला, डायरेक्ट कॉल केला, कारण मेथड आपली स्टॅटिक आहे. इथून काय केलं, डायरेक्ट आपली मेथड इथे गेली वरती, बरोबर. वर गेल्याच नंतर पहिल्यांदा परत एक्स आणि वाय प्रिंट झालं. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा हा 10 आणि 20 प्रिंट झाला, परत 10 आणि 20 झालं डबल. नंतर झाला एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10 आणि वाय इज इक्वल टू वाय प्लस 10. मग इथं आता एक्स ची व्हॅल्यू किती झाली, एक्स काय होता आधी 10, 10 प्लस 10 20 झाला, आणि वाय काय झाला आधी, वाय ची व्हॅल्यू 20, 20 प्लस 10 30 झाली. प्रिंट करून पाहिल्यानंतर प्रिंट काय झालं, 20 आणि 30. आता मेमरी मध्ये काय झालं, ऍक्च्युअल मेमरी मध्ये पहिल्यांदा काय झालं, एक्स ची व्हॅल्यू 20 झाली, वाय ची व्हॅल्यू 20 झाली. नंतर वर गेली, वरती गेली, त्याच्यानंतर फंक्शन मध्ये काय आलं, सेम ऍड्रेस भेटला बघा, 100 आणि 200, ठीक आहे. मग ह्याला पण बघा सेम व्हॅल्यू, सेम ऍड्रेस गेला ना, एरो बघा, हे इंटिजर कॅचे होते ना आपलं. ज्यावेळेस व्हॅल्यू अपडेट झाली, आता आता काय होणार, अपडेट झाली म्हणजे काय झालं, परत एक व्हेरिएबल क्रिएट झाला बघा इथे, एक्स प्लस 10 आणि वाय प्लस 10 दिसतंय ना. त्याच्यानंतर काय आलं, एक्स ची व्हॅल्यू झाली 20, वाय झाली 40, सॉरी वाय ची झाली काहीतरी 30. मग आता 30 साठी एक नवीन नवीन मेमरी क्रिएट होणार, आणि जी 20 व्हॅल्यू जी आधी होती, आता आपली वाय ची व्हॅल्यू आधी 20 होती ना, 20 व्हॅल्यूला ह्या एक्स ला ऍक्सेस दिला, ह्याचा रेफरन्स ह्या 20 व्हॅल्यू तर ह्याला दिला, आणि टोटल नंतर जे थर्ड व्हॅल्यू आहे तिला एक नवीन मेमरी क्रिएट करतो, त्याचा ऍड्रेस 400 दिला. कळलं आता, म्हणजे मेमरी तीनच क्रिएट झाल्या आपल्या इथे. किती व्हायला पाहिजेत बघा तशा, इथं एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 केलं, वाय वाय प्लस 10 केलं, म्हणजे एक्स व्हॅल्यू परत क्रिएट व्हायला पाहिजे ना आधीची घेऊन. पण 20 आधीच होती वाय ची व्हॅल्यू, सिंपल त्याने काय केलं, एक्स प्लस 10 झालं, म्हणजे इथे काय झालं 10 प्लस 10 20. मग एक्स ची व्हॅल्यू काय केलं, सिंपल ह्या एक्स ला काय केलं, याचा रेफरन्स दिला. कळलं, थोडं कन्फ्युजेबल आहे ते, पण समजेल मला अंतिम असं वाटतंय. समजतंय का तुम्हाला. हो सर. हो सर. पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे, ज्यावेळेस इंटरव्ह्यू जातात त्यावेळेस ते विचारतील की असं असं झालं तर व्हेरिएबलला कधी कुठे व्हॅल्यू ऍक्सेस होईल, अपडेट होईल. तर हे माहिती असेल तर तुम्हाला लगेच कळणार की ऍक्च्युअल कधी व्हॅल्यू कुठे अपडेट झाली, कुठं मेमरी अलोकेट झाली, किती हे झाली. आणि हे विसरणार नाही तुम्ही, कारण हे तुम्ही रूटला कनेक्ट करताय मेमरी मॅनेजमेंटला. जर तुम्ही वरच्यावर गेला असता की बाबा ह्याची व्हॅल्यू अशी तशी, तर तुम्हाला कळणारच नाही की ऍक्च्युअल व्हॅल्यू कशी होती, तर अपडेट होणार एवढंच वाटणार तुम्हाला. कळलं. तर याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम. नाही सर.